सो आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10 आहे tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to आपल्याला प्रूव्ह करायचं आहे sin a into cos a. मग आपण पुन्हा काय करणार, आपण पुन्हा LHS सॉल्व्ह करणार, कारण LHS खूप मोठी आहे तर ती आपण सॉल्व्ह करू शकतो. LHS काय दिलेली आहे, tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square. मग आपण हे थोडं सिम्प्लिफाय करूया. tan a म्हणजे काय, sin a upon cos a upon 1 plus tan square a म्हणजे काय, 1 plus tan square a म्हणजेच sec square a bracket square प्लस इथे काय होईल, cot a म्हणजे काय, cos a upon sin a अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल, साइन ए अपॉन कॉस ए इंटू, आता हा बेदुणे 4 होणार आहे म्हणजे 1 अपॉन कॉस रेस टू 4a प्लस इथे काय होणार आहे, कॉस ए अपॉन cos a upon sin a इंटू 1 अपॉन, तर बेदुणे 4 होतील आणि कोसेक a म्हणजे काय, 1 अपॉन साइन रेस टू 4a. मग आता काय होईल, हा cos a आणि ह्या 4तला 1 जाईल 3 उरेल, हा साइन a गेला, ह्या पण 4तला 1 जाईल 3 उरेल म्हणजे काय उरलं फायनली, तर साइन a अपॉन 1 अपॉन कॉस रेस टू 3a प्लस cos a अपॉन 1 अपॉन साइन रेस टू 3a. कारण हे छेदामध्ये आहे, हे आणि हे, म्हणून आपण ते पण छेदामध्ये. आता हे जाणार अंशात, ह्याचा हे होणार इन्व्हर्टेंडो किंवा त्यांचा इन्व्हर्स होणार, व्यस्त होणार. मग काय होईल, तर साइन a इंटू कॉस क्यूब a, साइन a इंटू कॉस क्यूब a प्लस कॉस a इंटू साइन क्यूब आहे. म्हणजे आपण काय केलं, आपण ह्या छेदातल्या राशीवर घेतल्या. मग आता इथे काय कॉमन निघेल, इथे साइन ए कॉस ए कॉमन निघेल. साइन ए कॉस ए कॉमन काढलं की इथे फक्त कॉस स्क्वेअर ए उरेल, कारण आपण साइन तर कॉमन काढलेला आहे. कॉस क्यूब मधला एक कॉमन काढला म्हणजे आतमध्ये स्क्वेअर, म्हणजे घनातला एक कॉमन काढला आतमध्ये वर्ग झाला. प्लस इथे पण कॉस ए कॉमन काढलाय, क्यूब मधला एक भरला म्हणजे 2 शिल्लक आहेत, साइन स्क्वेअर ए. आणि आपल्याला माहिती याची व्हॅल्यू 1 आहे, बट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. देअरफॉर दिस इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस ए. कारण ह्याची व्हॅल्यू 1 झाली आणि त्यामुळे एवढंच फक्त उरलं, म्हणजे साइन ए इंटू कॉस ए हे आपलं आलं इज इक्वल टू RHS. देअरफॉर हे एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा खाली लिहावं लागेल. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 10 सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 11. सो आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11 मध्ये आपल्याला LHS सॉल्व्ह करायला लागणार. आपल्याला LHS सॉल्व्ह करायची आहे. सेक रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 tan स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आणि आपला आन्सर 1 आला पाहिजे. मग आपण काय करणार, LHS. आता LHS काय आहे, सेक रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 tan स्क्वेअर a इज इक्वल टू 1, इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता आपण काय करणार, तर सेक रेस टू 4a म्हणजेच काय, 1 अपॉन कॉस रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर. म्हणजे आपण याचे अवयव पाडले, आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं ए मायनस बी ए प्लस बी करतो, तसं 1 मायनस साइन रेस टू 4a चं 1 मायनस साइन स्क्वेअर आहे, अनदर ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर आहे, मायनस 2 tan स्क्वेअर आहे म्हणजे काय, साइन स्क्वेअर आहे अपॉन कॉस स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया,
1 अपॉन कॉस रेस टू 4a इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए. ओके, आणि हे आपण 1 प्लस साइन रेस टू स्क्वेअर ए असंच ठेवूया, -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए असं लिहूया. ठीक आहे, मग आता हा स्क्वेअर जाईल आणि ह्या चारातले 2 जातील, 2 उरतील, म्हणजे काय उरलं 1 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे एकाने ह्या कंसाला उरलं हेच उत्तर येईल. 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस इथे काय आहे 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे. मग आता छेद समान आहे, अंशांची वजाबाकी होईल. मग काय होईल 1 प्लस साइन स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर आर सेम, सो वी कॅन सबट्रॅक्ट द न्यूमरेटर्स. 1 प्लस साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग दॅट इक्वल्स टू आता प्लस 1 आहे, हा एकातून 2 गेले -1 होतात, एकातून आपण 2 वजा केले -1 होतात, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए असा, म्हणजे हा अपॉन कॉस स्क्वेअर ए आपण तसाच लिहिला. आणि आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए अपॉन हा कॉस स्क्वेअर ए. आणि मग हा कॉस स्क्वेअर ए कॅन्सल झाला, काय उरलं 1. सो अशा पद्धतीने आपण हे प्रूफ केलं. काय काय केलं पुन्हा बघा. सेक रेस टू 4a म्हणजेच 1 अपॉन कॉस रेस टू 4a. मग 1 मायनस साइन रेस टू 4a चे आपण फॅक्टर्स घेतले. 1 मायनस साइन स्क्वेअर ए 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस याला आपण सिम्प्लिफाय केलं टॅन स्क्वेअर ए म्हणजेच साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग हा जो आहे 1 मायनस साइन स्क्वेअर ए त्याचं रूपांतर आपण केलं कॉस स्क्वेअर ए मध्ये आणि बाकी सगळं आपण आहे तसंच ठेवलेलं आहे. मग हा स्क्वेअर आणि हा रेस टू 4 मधले 2 गेले म्हणजे ते 2च उरले, म्हणजे काय उरलं 1 इंटू हा ब्रॅकेट केला आपण, एकाला ह्या कंसाने गुणलं म्हणजे ते झालं 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग छेद समान आहे म्हणून आपण अंशांची वजाबाकी केली. मग 1 प्लस साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग या हे लाईक टर्म्स आहेत या. मग 1 -2 एकातून 2 आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतो म्हणून आपण काय याचं उत्तर लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे उत्तर वजा येणार आहे, मायनस आन्सर येणार आहे याचं. आणि मग आपल्याला माहितीये 1 मायनस साइन स्क्वेअर तुम्ही इथं लिहू शकता बिकॉज 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. हे याचा आन्सर म्हणजे त्याचं रिझन आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए. मग इथे आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ऐवजी कॉस स्क्वेअर ए घातला अपॉन कॉस स्क्वेअर ए हा आहे तसं लिहिला. दोन्ही कॅन्सल झाले. इज इक्वल टू 1 इज इक्वल टू RHS. आणि मग देअरफोर हे सगळं तुम्हाला परत लिहावं लागेल. सेक रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a -2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हे आपण आन्सर फाइंड आउट केले. सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 6 मधला 11th एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 12. आता हे जे काही एक्झाम्पल नंबर 12 आहे, उदाहरण क्रमांक 12 आहे, ते आपण आणखीन वेगळ्या मेथडनी करणार आहोत. त्यामध्ये आपण वेगळी मेथड काय वापरणार आहोत तर आपल्याला टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इज इक्वल टू हे म्हणजे हा दोनही रेशोज हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण त्यासाठी काय करणार अगेन वी विल सॉल्व्ह LHS. आपण LHSच आधी घेणार. टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1. आता काय करा ह्याला याच्या कॉन्ज्युगेट पेअरने मल्टिप्लाय करा, ह्याला याच्या अनुबद्ध जोडीने गुणा म्हणजे काय होईल टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इंटू सेक थिटा +1 अपॉन सेक थिटा +1. माझा हे मल्टिप्लिकेशन करा. टॅन थिटा इंटू ब्रॅकेट सेक थिटा +1 अपॉन ह्याचं मल्टिप्लिकेशन काय होईल सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजे -1 ला प्लस म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आला आणि 1 चा स्क्वेअर आला मध्ये मायनसच आहे म्हणजे a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो नियम इथे आपण वापरला. आता आपल्याला माहितीये टॅन थिटा इंटू सेक थिटा +1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा.
मग हा टॅन थिटा आणि हा स्क्वेअर मधला एक गेला, एक राहिला, म्हणजे काय आला आन्सर, तर सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. बरोबर आहे. म्हणजे ह्या रेशोच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच पदाने किंवा एकाच संख्येने गुणून आपल्याला हे नवीन रेशो मिळाला. तर साहजिक आहे हा मूळ रेशो आणि हा नवीन रेशो हे दोन्ही रेशो इक्वल असणार आहेत, समान असणार आहेत. मग ते इथे आपण लिहूयात. देअरफॉर हा रेशो आधी लिहा, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू हा रेशो, म्हणजे सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आता जर दोन रेशो इक्वल असतील तर तुम्ही नववीत शिकला होतात की बाय थेरम ऑन इक्वल रेशो तुम्ही त्यांच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं, म्हणजे समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार तुम्ही त्यांच्या अंशांची बेरीज केली किंवा वजाबाकी केली तरी उत्तर बदलत नाही, त्यांचं मूळ गुणोत्तर आहे तेच राहतं, त्याचं बेसिक रेशो आहे तोच राहतो. म्हणजेच आपण इथे काय करू शकतो, बाय थेरम ऑन इक्वल रेशो, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार, बाय थेरम ऑन इक्वल रेशो म्हणजे समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपण न्यूमरेटरची ऍडिशन करणार. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन हा टॅन थिटा फक्त आधी लिहा, टॅन थिटा प्लस आता हे लिहा सेक थिटा मायनस 1 विच इक्वल्स टू RHS. आली आपली RHS. देअरफॉर पुन्हा तुम्हाला सगळं यावं लागेल. टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस. सो अशा पद्धतीने आपण हे थोडीशी वेगळी मेथड वापरून आपण हे 12वा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे, पण आय होप सगळ्यांना ही पद्धत समजली असेल. सो अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 6.1 पूर्ण झालेला आहे.